नमस्कार मित्रांनो, मी सुचेंद्र देशमुख आपल्या सर्वांचं वी अकॅडमी मध्ये स्वागत करतोय। नुकताच केंद्रीय अर्थसंकल्प जे आहे निर्मला सीतारामन ज्या अर्थमंत्री आहेत त्यांनी सादर केलेला आहे आणि ह्या अर्थसंकल्पामध्ये कुठल्या नवीन महत्त्वाच्या घडामोडी झालेल्या आहेत। कारण लक्षात घ्या, हा जो अर्थसंकल्प या वर्षामधला दुसरा अर्थसंकल्प आहे। या अगोदर अंतरिम अर्थसंकल्प जे होता तो मांडण्यामध्ये आलेला होता आणि त्याच्यानंतर इलेक्शन झाल्याच्या नंतर आता नवीन जे गव्हर्नमेंट आलेला आहे त्यांनी हा अर्थसंकल्प जो आहे तो मांडलेला आहे। नवीन म्हणजे तेच गव्हर्नमेंट, मोदी गव्हर्नमेंट म्हणूया की परत ते आलेला आहे आणि त्यांनी परत नव्याने जो आहे तो पूर्ण अर्थसंकल्प जो आहे तो मांडण्यात त्यांच्या मार्फत आलेला आहे। निर्मला सीतारामन ज्या फायनान्स मिनिस्टर आहेत त्यांनी 7व्यांदा हा अर्थसंकल्प जो आहे तो मांडलेला आहे। हा जो अर्थसंकल्प आहे तो ज्ञान या थीम वरती जो आहे तो इथे अधोरेखित आहे। आता ज्ञान म्हणजे काय लक्षात घ्या, आपण बघितलेला आहे मागचा जो ज्ञान जी थीम आहे या गरीब, युवा, अन्नदाता आणि नारी या चार गोष्टीवर ज्ञान थीमवर कुठल्या GYAN या ज्ञान थीमवर आधारलेला असा हा अर्थसंकल्प आहे। मी तुमचं या अर्थसंकल्पामध्ये स्वागत करतोय आणि आपल्याला जो अर्थसंकल्प आहे तो थोडक्यामध्ये बघायचा आहे, संपूर्णपणे डिटेलमध्ये नाही। काही एक्झामच्या दृष्टीने कुठले महत्त्वाचे भाग आहेत ते आपल्याला इथे अभ्यासायचे आहेत। 2024-2025 चा हा केंद्रीय अर्थसंकल्प आहे आणि यामध्ये आपण बघणार आहोत की भारताची पहिली जी आपली गोष्ट आहे, आपल्याला बघायचं की भारताचा जो आहे 9 बजेटचा म्हणजे भारताचे जे 9 प्राधान्यक्रम आहेत, प्राधान्यक्रम दिलेले आहेत, ते प्राधान्यक्रम कुठले आहेत याच्यावरती परीक्षेमध्ये डायरेक्टली प्रश्न विचारला जाऊ शकतो। त्याच्यामुळे प्राधान्यक्रम आहेत आणि याच्या अंतर्गत कुठल्या गोष्टी आहेत, कुठल्या स्कीम आलेल्या आहेत, हे सुद्धा इथे आपल्याला महत्त्वाचे असणार आहेत। त्याच्यामुळे 1 बाय 1 हे प्राधान्यक्रम आपण आज पाहणार आहोत। पहिला आहे शेतीमध्ये उत्पादकता आणि लवचिकता। आता शेतीमध्ये उत्पादकता कशी वाढवायची, ही उत्पादकता वाढवण्यासाठी काय करता येईल, त्यासोबतच लवचिकता म्हणजे आपण म्हणतो की ड्राय ॲग्रिकल्चर जे आहे किंवा ड्राय ॲरिड ॲग्रिकल्चर ते करण्यासाठी कुठल्या सुविधा इथे आहे शेतकऱ्यांना द्यायला हव्यात किंवा शेतीमध्ये बदल कशा पद्धतीने जे आहे म्हणजे हवामानाच्या दृष्टिकोनातून करायला हवा, हे आपल्याला याच्यामध्ये यांनी सांगितलेलं आहे। हा प्राधान्यक्रम मध्ये इथे एक्सप्लेन केलेला आहे। त्याच्यानंतर रोजगार आणि कौशल्य आपण बघितलेलं आहे की भारतामध्ये रोजगार आणि कौशल्य खूप महत्त्वाचं आहे। कारण स्किल जेव्हा एखाद्या व्यक्तीकडे असेल तरच तो व्यक्ती जो आहे त्या स्पेसिफिक एरियामध्ये तो प्रगती करू शकतो किंवा त्याला जॉब जो आहे तो इथे मिळू शकतो। आणि रोजगार आणि कौशल्य हा जो भाग आहे तो या अर्थसंकल्पामध्ये खूप महत्त्वाचा राहणार आहे। त्यासोबतच सर्वसमावेशक मानव संसाधन विकास आणि सामाजिक न्याय। आता इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट कशाची आहे, मानव विकासाची इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट आहे आणि सोशल जस्टिस याला सुद्धा या अर्थसंकल्पामध्ये जे आहे ते महत्त्व देण्यात आलेलं आहे। त्यासोबतच उत्पादन आणि सेवा। उत्पादन म्हणजे प्रोडक्शन आणि सर्व्हिस। आपल्याला माहिती आहे की भारताने जे आहे ते उत्पादन म्हणजे प्रोडक्शन ही जी आपण सेक्टर आहे ते स्किप करून डायरेक्टली सेवा सेक्टरवर आपण जंप घेतलेली होती, पण आता आपण ह्या उत्पादनावरती सुद्धा आपण इथे काय करत आहोत तर भर देत आहोत। मेक इन इंडिया जो आहे तो याचाच एक प्रोग्राम, याच्या अंतर्गतच एक प्रोग्राम आहे। त्याच्यानंतर शहर विकास आणि नागरी विकास ही सुद्धा एक बदलत्या भारताची खूप महत्त्वाची जी आहे गरज आहे। शहराचा विकास आणि नगरांचा विकास आणि ह्या दृष्टीने इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट असेल, त्याच्यासोबत एन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी असेल, म्हणजेच एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट करून हा शहर व नागरी विकास कशा पद्धतीने साधता येईल हे सुद्धा आपल्याला पाहायचं आहे। त्यासोबतच ऊर्जा सुरक्षा, रिन्युएबल एनर्जी ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे ऊर्जा सुरक्षामध्ये। आणि त्यासोबतच पायाभूत काही सुविधा आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट सारख्या वेगवेगळ्या अनेक पायाभूत सुविधांचा भारताला सामना करावा लागत आहे। या पायाभूत सुविधांमध्ये इम्प्रूव्हमेंट किंवा आपलं सुधारणा करण्यासाठी कुठल्या गोष्टींची गरज आहे। त्यासोबतच काही इनोव्हेटिव्ह आयडियाज आहेत, संशोधन आहेत आणि विकास ह्या गोष्टींना सुद्धा इथं वाव मिळायला हवा आणि त्या सुद्धा गव्हर्नमेंटने कुठल्या पॉलिसी आणलेल्या आहेत, कशा पद्धतीने जे आहेत त्यांना वरती आणायचं किंवा त्यांना जे आहे नवोपक्रमाला किंवा संशोधनाला आणि विकासाला पाठिंबा देण्याचं धोरण जे आहे ते अवलंबलेलं आहे। कुठले प्रोग्राम जे आहेत त्याच्या अंतर्गत म्हणजे अवकाश म्हणजे आपण म्हणू शकतो की पुढची जी युग येणार आहे ते स्पेस वॉरचं युग असणार आहे। त्याच्यामुळे स्पेस डेव्हलपमेंटसाठी सुद्धा गव्हर्नमेंटने कुठले इनिशिएटिव्ह घेतलेले आहेत ते सुद्धा आपल्याला इथं पाहायचं आहे। आणि सर्वात महत्त्वाची पुढच्या पिढीतील सुधारणा।
ओके, सस्टेनेबल डेव्हलपमेंटचा एक कन्सेप्ट आहे अशा पद्धतीने, म्हणजे पुढच्या पिढीतली कशा पद्धतीने सुधारणा होऊ शकेल हे सुद्धा आपल्याला इथे पाहायचं आहे. हे जे आहेत हे 9 बजेटचे प्राधान्यक्रम आहेत त्या गव्हर्नमेंटने जे आहेत त्या बजेटमध्ये सांगितलेले आहेत. आता पहिला प्राधान्यक्रम जो आहे आपण 1 बाय 1 हे प्राधान्यक्रम पाहूयात, कारण हे आपण एक शॉर्टमध्ये लेक्चर घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून तुम्हाला बजेटमध्ये नेमकं काय काय झालेलं आहे ते थोडक्यात याचा संपूर्णपणे आढावा येईल. तर सर्वात प्रथम आपण पाहणार आहोत की प्राधान्यक्रम फर्स्ट काय आहे. कृषी क्षेत्रामधील उत्पादकता आणि लवचिकता वाढवण्यासाठी काय केलेलं आहे, तर गव्हर्नमेंटनी कृषी आणि संलग्न क्षेत्र आहेत, म्हणजे कृषी आणि त्याच्यावरती आधारित जे क्षेत्र आहे त्याच्यामध्ये 1.52 लाख कोटींची जी आहे ते गुंतवणूक केलेली आहे. नक्कीच याने काय होणार आहे, तर कृषी आणि संलग्न क्षेत्राला जे आहे ते इथे बढावा किंवा आपण म्हणू की इथे एक पुशअप खूप मोठ्या प्रमाणाचं मिळणार आहे. त्यासोबतच शेततळी आणि बागायती पिकांच्या नवीन 109 उच्च उत्पादक आणि हवामानास अनुकूल वाण जे आहेत ते शेतकऱ्यांना लागवडीसाठी देण्यात येणार आहेत. म्हणजे लक्षात घ्या, आत्ताचं जे ॲग्रिकल्चर बघितलं आपण, मोस्ट ऑफ द भारतामध्ये जर बघितलं तर ॲग्रिकल्चर जे आहे ते ड्राय आणि ॲरिड आहे किंवा पावसाच्या पाण्यावरती डिपेंडंट ॲग्रिकल्चर आहे. आणि पावसामध्ये जी अनियमितता होते, ग्लोबल वॉर्मिंग होते, एन्व्हायरमेंट मध्ये जी अनियमितता झालेली आहे याच्यामुळे शेतीवरती खूप मोठा प्रभाव पडलेला आहे. आणि या प्रभावामुळे जे आहे ते इथे हवामानास अनुकूल वाणाची जी जात आहे, नवीन नवीन जाती ज्या आहेत त्या डेव्हलप करणं आणि त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. याच्यासाठी गव्हर्नमेंटने सुद्धा भरघोस इथे काय केलेलं आहे, तर याच्यासाठी एक निधी दिलेला आहे आणि त्यासोबतच एक इनिशिएटिव्ह आणलेला आहे की जे शेतकरी आहे त्यांना शेततळी असतील, बागायती पिकांच्या नवीन जाती पुरवणं असेल आणि हवामानास अनुकूल वाण त्यांना देण्यात येणार आहे. त्यासोबतच नैसर्गिक शेतीसाठी 10,000 गरजा आधारित जैव इनपुट संसाधन केंद्र स्थापन करण्यात येणार आहेत. जैव इनपुट संसाधन केंद्र सुद्धा याच्या अंतर्गत स्थापन करण्यात येणार आहेत. डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर सर्वात महत्त्वाचं आहे, DIP असं म्हणतो, डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर. म्हणजे आपण ते रस्त्यांचं जसं जाळं म्हणतो किंवा त्याच्या भोवती जे क्लस्टर करतात त्या पद्धतीनंच इथे डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे त्या शेतीसाठी सुद्धा करण्यात येणार आहे. म्हणजे याच्यामुळे काय होईल, तर मालाची ने आण करण्यास म्हणजे एक कम्युनिकेशन तयार होईल किंवा त्यासोबतच रस्त्यांचं जाळं तयार होईल. त्यासोबतच बाजार, जे मोठमोठे बाजार आहेत त्या बाजार केंद्रांचं सुद्धा इथे जाळं तयार करण्यात येणार आहे. कशा अंतर्गत, तर डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर अंतर्गत. आणि ह्या गोष्टी ज्या आहेत ते कृषी क्षेत्रातील उत्पादकता आणि लवचिकता वाढवण्यासाठी खूप महत्त्वाच्या ठरणार आहेत. त्यासोबतच आपण जो दुसरा प्राधान्यक्रम आहे रोजगार आणि कौशल्य. आता पंतप्रधान जे प्राईम मिनिस्टर आहे, पंतप्रधान आहेत, त्यांनी दिलेल्या पॅकेजचा एक भाग म्हणून एम्प्लॉयमेंट लिंक्ड इन्सेंटिव्हसाठी ज्या आहेत 3 योजना राबवण्यात येणार आहेत. कुठल्या, एम्प्लॉयमेंट लिंक इन्सेंटिव्हसाठी. यासोबतच योजना फर्स्ट काय आहे, तर फर्स्ट टायमरसाठी ही योजना आहे. योजना बी आहे उत्पादन क्षेत्रामध्ये रोजगार निर्मितीसाठी ही योजना राबवण्यात येणार आहे. आणि योजना सी जी आहे ती नियोक्त्यांना समर्थन देण्यासाठी योजना राबवण्यात येणार आहे. त्यासोबतच कर्मचाऱ्यांमध्ये महिलांचा उच्च सहभाग सुलभ करण्यात सुद्धा इथे येणार आहे. औद्योगिक सहकार्याने कामगार महिला वसतिगृहे आणि जे क्रॅच आहे ते स्थापन केले जातील. महिला विशिष्ट कौशल्य कार्यक्रम आयोजित केले जातील. ज्या स्मॉल हेल्प ग्रुप आहेत त्या उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी म्हणजे बाजारपेठेमध्ये यांचा प्रवेश कशा पद्धतीने करता येईल SHGचा ते इथे बघितलेलं जाईल. कौशल्य विकास असेल, त्यासोबतच 5 वर्षाच्या कालावधीत 20 लाख तरुणांसाठी पंतप्रधान पॅकेज अंतर्गत कौशल्याची नवीन केंद्रे प्रायोजित योजना ही करण्यात येईल. त्यासोबतच 7.5 लाखापर्यंत कर्ज सुलभ करण्यासाठी मॉडेल स्किल लोन योजना सुधारित केली जाईल. त्यासोबतच सरकारी योजना आणि धोरणांतर्गत कोणत्याही लाभासाठी पात्र नसलेल्या तरुणांना देशांतर्गत संस्थांमधील उच्च शिक्षणासाठी 10 लाखापर्यंतसाठी कर्जासाठी आर्थिक सहाय्य जे आहे इथे करण्यात येणार आहे. म्हणजेच रोजगार आणि कौशल्याला सपोर्ट करण्यासाठी गव्हर्नमेंटनी वेगवेगळ्या इथे योजना आपल्याला आणलेल्या दिसतात. त्यासोबतच थर्ड जे प्राधान्यक्रम आहे, एक सर्वसमावेशक मानव संसाधन विकास आणि सामाजिक न्यायासाठी हा प्राधान्यक्रम देण्यात आलेला आहे. याच्यामध्ये 2-3 गोष्टी तर नव्याने करायच्या आहेत. तर पूर्वोदयमध्ये गया येथील औद्योगिक नोड जो आहे अमृतसर कोलकाता इंडस्ट्रियल कॉरिडॉर जो आहे तो विकसित केला जाणार आहे. त्यासोबतच पिरपेंटी येथील जे नवीन एक वीज पॉवर प्लांट प्रकल्प आहे, एक मेगा प्रोजेक्ट आहे, तो सुद्धा इथे जो आहे
तो हाती घेण्यात येणार आहे। त्यासोबतच विशाखापट्टणम चेन्नई इंडस्ट्रियल कॉरिडॉरच्या बाजूने सुद्धा इथे एक औद्योगिक वसाहत किंवा औद्योगिक आपण नोड म्हणतो इथे विकसित करण्यात येणार आहेत। त्याच्यामुळे ह्या 3 गोष्टी ज्या आहेत सर्वसमावेशक मानव संसाधन विकास आणि सामाजिक न्याय मध्ये ह्या करण्यात येणार आहेत। त्यासोबतच महिलांच्या नेतृत्वाखाली विकास हा सुद्धा इथे महत्त्वाचा भाग आहे। याच्यामध्ये महिला आणि मुलींना लाभ देणाऱ्या योजनांसाठी एकूण 3 लाख कोटींहून अधिक जो आहे तो वाटप करण्यात येणार आहे। त्यासोबतच प्रधानमंत्री जनजाती उन्नत ग्राम अभियाना अंतर्गत आदिवासी बहुल गावे आणि महत्त्वाकांक्षी जिल्ह्यातील आदिवासी कुटुंबाचा सामाजिक आर्थिक विकास 63,000 गावांचा समावेश करून 5 कोटी आदिवासी लोकांना काय करण्यात येणार आहे याचा फायदा होणार आहे। ओके, त्यासोबतच इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या 100 शाखा सुद्धा ज्या आहेत त्या ईशान्य भागामध्ये स्थापन करण्यात येणार आहेत। या पद्धतीने जे आहे ते सर्वसमावेशक मानव संसाधन विकास आणि सामाजिक न्यायावरती ते भर देण्यात आलेला आहे। त्यासोबतच आपण बघूयात की उत्पादन आणि सेवा मध्ये सुद्धा इथे भर देण्यामध्ये आलेला आहे। आता उत्पादन आणि सेवामध्ये उत्पादन क्षेत्रातील MSME जे आहेत यामध्ये यंत्रसामग्री आणि उपकरणे खरेदी करण्यासाठी MSMEंना मुदतीच्या कर्जामध्ये संपवार्षिक किंवा तृतीय पक्ष हमी शिवाय क्रेडिट हमी योजना इथे करण्यात आलेली आहे। तणावाच्या काळात MSMEंना क्रेडिट सपोर्ट सुद्धा केला जाणार आहे। त्यासोबतच मुद्रा कर्ज जे आहे त्याची मुदत 10 लाखांहून 20 लाखापर्यंत करण्यात आलेली आहे। त्यासोबतच ई-कॉमर्स एक्सपोर्ट हब जो आहे तो खाजगी आणि सार्वजनिक भागीदारी म्हणतो आपण PPP पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप जो आहे त्या अंतर्गत ई-कॉमर्स एक हबची जी आहे निर्यात हबची इथे व्यवस्था करण्यात येणार आहे। त्यासोबतच आपण बघू शकतो की क्रिटिकल मिनरल मिशन म्हणजे ज्या गौण खनिज आहेत त्यांचे गंभीर खनिजांचे पुनर्वापर आणि गंभीर खनिज मालमत्तेचे परदेशात अधिग्रहण करण्यासाठी एका मिशनची स्थापना इथे करण्यात आलेली आहे। त्यासोबतच आपण बघूयात की डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर DPI ॲप्लिकेशन जे आहे त्या डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे त्याच्यामध्ये क्रेडिट ई-कॉमर्स शिक्षण आरोग्य कायदा आणि न्याय लॉजिस्टिक MSME सेवा ज्या इत्यादी जे आहेत यांचा विकास करण्यात येणार आहे। या पद्धतीने जे आहे प्राधान्यक्रम 4 मध्ये उत्पादन आणि सेवांचे इथे विकास करण्यात येणार आहे आणि त्यांना जे आहे तो सपोर्ट करण्यासाठी अनेक वेगवेगळे इनिशिएटिव्ह जे आहेत आपण इथे गव्हर्नमेंटने घेतलेले इथे पाहू शकतो। प्राधान्यक्रम 5 बघूयात आता 5 मध्ये शहरी विकास आहे, सिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम आहे। याच्या अंतर्गत इथे सांगितलेलं आहे 30 लाख लोकसंख्येच्या वरील 14 मोठ्या शहरांना अंमलबजावणी आणि वित्त पुरवठा करण्यासाठी ट्रान्झिट ओरिएंटेड विकास योजना आणि धोरणे तयार करण्यात येणार आहेत। यासोबतच स्ट्रीट मार्केट जे आहेत निवडक शहरांमध्ये पुढील 5 वर्षासाठी दरवर्षी 100 साप्ताहिक हाट किंवा स्ट्रीट फूडच्या हबच्या विकासासाठी समर्थन देण्यासाठी एक नवीन योजना तयार करण्यात येणार आहे। त्यासोबतच 6वी जी आहे प्राधान्यक्रम त्याच्यामध्ये ऊर्जा सुरक्षा आहे। एक भारतामध्ये स्मॉल मॉड्युलर रिॲक्टर जे आहेत त्याचं रिसर्च अँड डेव्हलपमेंटसाठी आणि अणुऊर्जेसाठी नवीन तंत्रज्ञानासाठी भारत स्मॉल रिॲक्टर्सची स्थापना करण्यासाठी एक सरकार खाजगी क्षेत्राशी एक भागीदारी करत आहे। यासोबतच प्रगत अल्ट्रा सुपर क्रिटिकल थर्मल पॉवर प्लांट सुद्धा इथे काय करण्यात आहेत इथे नवीन अशा पद्धतीचे प्लांट प्रस्तावित केलेले आहेत आणि ते चालू करण्याचा इथं उपक्रम आहे। ही जे प्लांट आहेत ते भेल आणि NTPC या अंतर्गत यांच्या सहयोगाने जे आहे ते इथे चालू करण्यात येणार आहे। त्यासोबतच आपण बघूयात की पायाभूत सुविधा म्हणजे जे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये सुद्धा इथे डेव्हलपमेंट करण्यात येणार आहे। केंद्र सरकारद्वारे पायाभूत सुविधांचे गुंतवणूक भांडवली खर्चासाठी 11,111 कोटी GDPच्या 3.4% या पायाभूत सुविधासाठी ते खर्च केलेले आहेत आणि राज्य सरकारांकडून पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक राज्यांना पायाभूत गुंतवणुकी म्हणजे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट जे आहे याच्यासाठी स्पेशल इथे काय केलेलं आहे प्राधान्य देण्यात आलेलं आहे। याच्यासोबतच इथे सांगितलेलं आहे की राज्यांसाठी सुद्धा जे आहे पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक सुद्धा इथे करण्यात येणार आहे। याच्यामुळे काय होईल की बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते डेव्हलप होण्यास मदत होईल आणि या सर्व गोष्टी ज्या आहेत आपल्याला विकसित भारत बनवायचा आहे 2047 पर्यंत आपलं जे गोल आहे त्याला अचीव करण्यामध्ये या सर्व गोष्टी ज्या आहेत ते मदत करणार आहेत। यासोबतच पर्यटनामध्ये आपण बघूयात की जे विष्णुपद मंदिर कॉरिडॉर आहे आणि महाबोधी मंदिर कॉरिडॉर आणि राजगीर जे आहे ते याचा बिहारमध्ये ते सर्वसमावेशक विकास सुद्धा इथे करण्यात येणार आहे।
यासोबतच 8 मध्ये सांगितलेलं आहे 8व्या प्राधान्यक्रमामध्ये नवोपक्रम संशोधन आणि विकासावरती भर देण्यात येणार आहे। मूलभूत संशोधन आणि प्रोटोटाइप विकासासाठी अनुसंधान राष्ट्रीय संशोधन निधी कार्यान्वित केला जाईल। त्यासोबतच व्यावसायिक स्तरावरती खाजगी क्षेत्र चालित संशोधन आणि नवोपक्रमाला चालना देण्यासाठी 1 लाख कोटींचा वित्त पुरवठा इथे झालेला आहे। यासोबतच स्पेस इकॉनॉमीमध्ये सुद्धा इथे काय करण्यात आलेलं आहे तर इन्व्हेस्टमेंट करण्यात आलेली आहे। म्हणजे पुढील 10 वर्षांमध्ये अंतराळ व्यवस्थेच्या 5 पट विस्तार करण्यासाठी 1000 कोटींच्या व्हेंचर कॅपिटल फंडला म्हणजे व्हेंचर कॅपिटल फंड आहे तो इथे स्थापन केला जाणार आहे। कशासाठी तर स्पेस टेक्नॉलॉजी जी आहे ते डेव्हलप करण्यासाठी। यासोबतच शेवटचा जो प्राधान्यक्रम आहे तो पुढच्या पिढीतील सुधारणा सुद्धा याच्यामध्ये करण्यात येणार आहेत। म्हणजे ग्रामीण जमिनीशी संबंधित क्रिया असतील, सर्व जमिनींसाठी युनिक लँड पर्सनल आयडेंटिफिकेशन नंबर जे आहे ULPIN किंवा भू आधार असं म्हणतो तो म्हणजे थोडक्यात तो दिला जाईल आणि नकाशांचे डिजिटायझेशन सुद्धा या अशा पद्धतीने इथे करण्यात येणार आहे। यासोबतच NPS वात्सल्य जे आहे स्कीम आहे ती अल्पवयीन मुलांसाठी पालक आणि पालकांच्या योगदानाची ही योजना करण्यात आलेली आहे, प्रस्तावित करण्यात आलेली आहे। अशा पद्धतीने बघितलेलं की 9 प्राधान्यक्रम आहेत, अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि हे भारताच्या जी GDPला आहे त्याला सुद्धा हातभार लावणार आहेत आणि भारताच्या डेव्हलपमेंटला सुद्धा हे 9 प्राधान्यक्रम आहेत ते हातभार लावणार आहेत। आपण बघूयात की या गव्हर्नमेंटने जे आहेत ते 9 प्राधान्यक्रम दिलेले आहेत। त्यासोबतच रोजगार आणि कौशल्यासाठी पंतप्रधानांच्या 5 योजनांचे पॅकेज जे आहे ते सुद्धा दिलेलं आहे। या 5 वर्षाच्या कालावधीत 4.1 कोटी तरुणांसाठी रोजगार, कौशल्य आणि इतर संधीसाठी 5 योजना आणि उपक्रमांचे पंतप्रधानांचे पॅकेज सुद्धा इथं आपण त्या योजनामध्ये इथं म्हणजे थोडक्यात आपण म्हणू की या बजेटमध्ये प्रस्तावित करण्यात आलेले आहे। आता ह्या योजना काय आहेत तर स्कीम ए याच्यामध्ये फर्स्ट टाइमर्ससाठी आहेत। तर EPFO जे आहे त्याच्यामध्ये नोंदणीकृत पहिल्या वेळेस कर्मचाऱ्यांना 3 हप्त्यांमध्ये 15,000 पर्यंतचा 1 महिन्याचा पगार दिला जाईल। म्हणजे जे नवीन बेरोजगार आहेत त्यांच्यासाठी एक इथे 15,000चा पगार दिला जाईल। त्यासोबतच स्कीम बी अंतर्गत काय उत्पादनामध्ये रोजगार निर्मितीला इथे चालना दिली जाईल। रोजगाराच्या पहिल्या 4 वर्षामध्ये त्यांच्या EPFO योगदानाच्या संदर्भात कर्मचारी आणि नियोक्त्या दोघांनाही थेट विशिष्ट प्रमाणात येथे प्रोत्साहन देण्यात येणार आहे। योजना सी मध्ये नियोक्त्यांना सहाय्यक म्हणजे सरकार प्रत्येक अतिरिक्त कर्मचाऱ्यांसाठी नियोक्त्यांच्या EPFOच्या योगदानासाठी 2 वर्षासाठी दरमहा 3,000 पर्यंत परतफेड करेल। त्याच्यानंतर 4 मध्ये केलेलं आहे की कौशल्यासाठी नवीन केंद्र जे आहेत पुरस्कृत योजना म्हणजे 5 वर्षाच्या कालावधीसाठी 20 लाख तरुणांना कुशल बनवले जाईल। किती 20 लाख तरुणांना इथे कुशल बनवले जाणार आहे आणि 1000 औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि हब आणि स्पोक व्यवस्थांमध्ये अपग्रेड केल्या जातील। यासोबतच जी 5वी आहे त्याच्यामध्ये 5 वर्षात 1 कोटी तरुणांसाठी 500 टॉप कंपन्यांमध्ये आपण म्हणतो की इंटर्नशिपसाठी एक योजना इथे प्रस्तावित आहे। अशा पद्धतीने हे जे 5 प्राधान्यक्रम आहेत ते 5 वर्षाच्या कालावधीत पंतप्रधानांनी दिलेले आहेत। यासोबतच आपल्याला पाहायचं आहे की कर संकलनासाठी आता लक्षात घ्या बजेट म्हणजे काय बजेट म्हणजे एक सर्वसाधारण अर्थसंकल्प असं म्हणतो। ह्या बजेटमध्ये काय केलं जातं तर कर संकलन केला जातो राईट आणि ह्या कर संकलनाचं नियोजन जे आहे म्हणजे कर संकलन झालेलं आहे आणि त्याचा खर्च कुठे करायचा आहे याचं नियोजन जे आहे ते म्हणजे बजेट असं आपण त्याला म्हणू शकतो एक सर्वसाधारण भाषेमध्ये। तर कर संकलनासाठीचा ठळक मुद्दे काय आहेत अप्रत्यक्ष कर म्हणजे इनडायरेक्ट टॅक्स, GST आता GST हा महत्त्वाचा टॅक्स आहे आणि GSTच्या अभूतपूर्व यशामुळे जे आहे ते उर्वरित क्षेत्रांमध्ये सुद्धा GSTचा विस्तार करण्यासाठी एक कर रचना जी आहे ते सरळ करण्यात येईल अशी गव्हर्नमेंटची योजना आहे। यासोबतच क्षेत्र विशिष्ट सीमा शुल्क प्रस्ताव सुद्धा जो आहे तो सुद्धा आणलेला आहे म्हणजे औषधी आणि वैद्यकीय उपकरणे। आता औषधांमध्ये जे आहेत हे 2 ते 3 औषधे आहेत वेगवेगळे हे कॅन्सरचे औषध आहेत आणि यांना पूर्णपणे कस्टम ड्युटी मधून सूट देण्यामध्ये आलेली आहे। त्यासोबतच फेज्ड मॅन्युफॅक्चरिंग प्रोग्राम अंतर्गत वैद्यकीय क्ष किरण मशीन मध्ये वापरण्यासाठी क्ष किरण ट्यूब आणि फ्लॅट पॅनल डिटेक्टरवरील मूलभूत सीमा शुल्क जे आहे ते कमी केलेले आहे। मौल्यवान धातू जे आहेत सोने आणि चांदीवरील सीमा शुल्क 6% आणि प्लॅटिनमवरती 6.4% करण्यात आलेले आहेत। यासोबतच म्हणजे सोन्यावरती जे सीमा शुल्क आहे ते कमी करण्यात आलेलं आहे। दूरसंचार उपकरणे जे आहेत याच्यावर सुद्धा जे आहे
उपकरणांवरच्या PCBA वरील BCD 10 ते 15% वाढवलेली आहे. म्हणजे दूरसंचार उपकरणांवरतील जे टॅक्स म्हणतो ते आपण वाढलेलं आहे. म्हणजे नक्कीच दूरसंचार उपकरणे जे आहेत ती इथे महाग होणार आहेत. व्यापार सुलभता, देशांतर्गत विमान वाहतूक आणि बोट आणि जहाजच्या प्रोत्साहनासाठी दुरुस्तीसाठी आयात केलेल्या वस्तूंच्या निर्यातीचा कालावधी 6 महिन्यांवरून 1 वर्षापर्यंत वाढवण्यात आलेला आहे. यासोबतच वॉरंटी अंतर्गत दुरुस्तीसाठी मालाची पुन्हा आयात करण्याची वेळ मर्यादा 3 ते 5 वर्षापर्यंत परत वाढवलेली आहे. यासोबतच गंभीर खनिजे आहेत. 25 गंभीर खनिजे आणि सीमा शुल्कातून पूर्णपणे मुक्त आहेत. 2 गंभीर खनिजावरील BCD कमी केलेली आहे. सौर ऊर्जाला सुद्धा इथं प्रोत्साहन देण्यात आलेलं आहे. सौर सेल आणि पॅनलच्या निर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या भांडवली वस्तूंना सीमा शुल्कातून इथे काय करण्यात आलेली आहे तर सूट देण्यामध्ये आलेली आहे. अशा पद्धतीने बघितलेले की आपण इनडायरेक्ट टॅक्समध्ये कुठे बदल करण्यात आलेले आहेत. डायरेक्ट टॅक्समध्ये काय केलेले आहेत, कर सुलभ करणे, यासोबतच करदात्याच्या सेवा सुधारणे, कर निश्चित प्रदान करणे आणि खटले कमी करणे यासारखे प्रयत्न सुद्धा चालू ठेवायचे आहेत. वित्तीय वर्ष 23 मध्ये सरलीकृत कर प्रणालीमधून कॉर्पोरेट कराच्या 58% 2/3 पेक्षा जास्त करदात्यांनी वित्तीय वर्ष 24 मध्ये वैयक्तिक आयकरासाठी सरलीकृत कर प्रणालीचा इथे लाभ घेतलेला आहे. यासोबतच आपण पाहू शकतो की रोजगार आणि गुंतवणूकमध्ये सुद्धा स्टार्टअप जे इनोव्हेटिव्ह स्टार्टअप आहे त्या इकोसिस्टमला चालना देण्यासाठी गुंतवणूकदारांच्या सर्व वर्गांसाठी देवदूत कर जो आहे म्हणजे त्याला एंजल टॅक्स असं म्हणतो, तो एंजल टॅक्स जो आहे तो रद्द करण्यात आलेला आहे. यासोबतच परदेशी कंपन्यांवरील कॉर्पोरेट कर 40% 35% इथं आणला गेलेला आहे. आणि यासोबतच सिक्युरिटीच्या फ्युचर्स आणि जे पर्याय आहेत त्याच्यावरील सुरक्षा व्यवहार कर अनुक्रमे 0.02% आणि 0.1% झालेला आहे. याच्यासोबतच शेअर खरेदी केल्यानंतर मिळालेले उत्पन्न कर आकारले जाईल. म्हणजे ज्यांना शेअर खरेदी केल्याच्या नंतर जे उत्पन्न मिळालेलं आहे त्याच्यावर इथं कर आकारला जाणार आहे. कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या 10 ते 14% NPS साठी नियोक्त्यांद्वारे खर्चाची वजावट केली जाणार आहे. आणि 20 लाखापर्यंतच्या छोट्या जंगम विदेशी मालमत्तेच्या अहवाल न दिल्यास दंड कर रद्द करण्यात इथं आलेला आहे. आता पैसे कुठून येतात आणि कुठं जातात हे आपल्याला बघायचं आहे. शेवटी तर इन्कम टॅक्स म्हणजे भारतामध्ये जो आहे पैसा गव्हर्नमेंटकडे कुठून येतो आणि हा पैसा बजेटमध्ये कशा पद्धतीने जो आहे खर्च केला जातो किंवा 1 रुपयाचं इथे दिलेलं 1 रुपयामध्ये एवढे पर्सेंटेज किती पैसे कसे येतात आणि हे पैसे कसे जातात. सर्वात महत्त्वाचं आहे आपल्याला बघायचं की बॉरोईंग अँड अदर लायबिलिटीज मधून 27% जे आहेत आपल्याला पैसे मिळत असतात. त्याच्यानंतरच क्रमांक असतो तो इन्कम टॅक्सचा. इन्कम टॅक्स मधून जवळपास 19% जो आहे ते इथे पैसे मिळत असतात. त्याच्यानंतर GST आणि अदर टॅक्सेस 18% आहेत. कॉर्पोरेशन टॅक्स जो आहे तो 17% आहे. त्यासोबतच आपण बघू शकतो की नॉन टॅक्स रिसिप्ट जे आहेत 9% आहेत. युनियन एक्साइज ड्युटी जे आहे त्या 5% आहेत. कस्टम ड्युटी जे आहे ते 4% आहेत आणि नॉन डेप्ट कॅपिटल रिसिप्ट जे आहे त्या 1% आहेत. एवढ्या प्रकारे आपल्याकडे पैसा जो आहे तो येत असतो. आणि रुपीज कसा जात असतो तर लक्षात घ्या, सर्वात महत्त्वाचा जाण्याचा सोर्स म्हणजे स्टेट शेअर ऑफ टॅक्सेस अँड ड्युटीज. जे केंद्र सरकार राज्यांना जे शेअर देतं ते सर्वात महत्त्वाचे आहेत की 21% जो राज्याचा शेअर असतो. त्याच्यानंतर आपण बघूया की 19% जो आहे तो इंटरेस्ट पेमेंट. ओके, इंटरेस्ट पेमेंट 19% जातं. म्हणजे लक्षात घ्या आपण इथं जे व्याज घेतोय, ओके, आपण इतर देशांकडून इथे बॉरोइंग आणि अदर लायबिलिटीज म्हणजे थोडक्यात 27% जे आहे ते इतर देशांकडून आपण लायबिलिटीज किंवा कर्ज घेत असतो. आणि ह्या कर्जावरचं व्याज जे आहे ते 19% म्हणजे 1 रुपयावरचं 27 पैसे घेतले तर याच्यामध्ये 19 रुपये याच्यावरती इंटरेस्ट पेमेंट आपल्याला जातात. म्हणजे ह्या कर्जाचं व्याज आपल्याला इंटरेस्ट पेमेंटने इथे द्यावं लागतं. सर्वात महत्त्वाचा दुसरा आपला म्हणजे रुपीज कुठे जातात तर 19% इंटरेस्ट पेमेंटमध्ये जातात. तिसरं आहे सेंट्रल सेक्टर स्कीममध्ये सुद्धा 16% जातात. त्यानंतर आपण येऊयात की 9% मध्ये आपण अदर एक्सपेंडिचर आणि फायनान्स कमिशन अँड अदर ट्रान्सफरमध्ये 99% जात आहेत. त्याच्यासोबत 8 जे आहे ते सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम असतील आणि 8% जे आहे ते डिफेन्समध्ये आपले जात आहेत. त्याच्यासोबतच 6% जे आहेत ते सबसिडीज जे आहेत वेगवेगळ्या गव्हर्नमेंट सबसिडीज देतं त्याच्यामध्ये 6% जातं पैसा आणि 4% जे आहे ते पेन्शनमध्ये जो आहे तो पैसा जातो. अशा पद्धतीने 1 रुपयामधला कशा पद्धतीने हिस्सा येतो आणि कशा पद्धतीने जातो आपण पहिले पाहिलेलं आहे. याप्रमाणे आपण बघितलेलं आहे की बजेट जे आहे ते थोडक्यामध्ये बजेटमध्ये काय आहे त्याचा आपण आज आढावा घेतलेला आहे. आणि
आत्तापर्यंत जर व्ही अकॅडमीला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण आपली डेली करंट अफेअरची सिरीज जी आहे ती चालू आहे. त्यासोबतच असे अनेक व्हिडिओ जे आहेत ते व्ही अकॅडमीवरती तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये जे आहे ते पाहायला मिळणार आहे. त्याच्यामुळे बजेट आपण थोडक्यात एक आढावा घेतलेला आहे. बजेटमध्ये कुठले नऊ पेलेर आलेले आहेत. गव्हर्नमेंटनी बजेट जे आहे ते ज्ञान या थीमवरती आधारलेलं आहे, किंवा आपण म्हणतो की ज्ञान कास्ट असं म्हटलेलं आहे, त्याला जाती असं म्हटलेलं आहे. गरीब, अन्नदाता, यूथ आणि नारी किंवा युवा आणि नारी अशा ह्या 4 जाती आहेत आणि यांच्या फोकस करून गव्हर्नमेंटने जे आहे ते बजेट इथे प्रस्तावित केलेलं आपण पाहिलेलं आहे. आतापर्यंत जर तुम्ही व्ही अकॅडमीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून मी तुमच्यापर्यंत प्रत्येक व्हिडिओ घेऊन पोहोचू शकेल आणि तुम्हाला नवीन नवीन इन्फॉर्मेशन जी आहे ती देण्याचा इथे प्रयत्न करू शकेल. आज आपण आपल्या एक शॉर्ट बजेटच्या सेशनमध्ये आपण इथेच थांबूयात. त्यासोबतच व्ही अकॅडमीचं जे ॲप्लिकेशन आहे ते सुद्धा तुम्ही डाउनलोड करा. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला वेगवेगळे जे कोर्सेस आहेत ते सुद्धा इथे भेटणार आहेत. आज आपण आजच्या या छोट्याशा बजेट सेशनमध्ये आपण इथेच थांबूयात. आपण भेटूयात आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. इथेच थांबूयात. धन्यवाद.